शेतकरी विरोधी निर्णय तात्काळ मागे घ्या. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना दिलं निवेदन. राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ किसान सभेच्या वतीने आज शिरोळ तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील कायद्याला स्थगिती देण्याच्या निर्णयाचा किसान सभेच्या वतीने तीव्र निषेध केला. अनेक वर्षापासून या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा कायदा करण्यात आला असताना शेतीशी किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नसलेल्या मुठभर हितसंबंधी व्यक्तींच्या दबावापुढे शासन झुकले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातच अंदाजे 20,000 शेतकरी कुटुंबे देवस्थान इनाम जमिनी कसत असून शिरोळ तालुक्यामध्ये 3,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न या कायद्याशी निगडीत आहे. त्यामुळे मुठभर विरोधकांच्या दबावाला बळी न पडता शासनाने कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे आणि देवस्थान इनाम जमिनींचा कायदा तातडीने शेतकरी हिताच्या भूमिकेतून लागू करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. 7/12 उतारे ऑनलाईन झाल्यापासून या शेतकऱ्यांची नावे 7/12 वरूनही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम मुदतीची कर्ज मिळत नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. पीएम किसान किंवा नमो योजनेचे अनुदान मिळत नाही. पूर, दुष्काळ, अतिवृष्टीने नुकसान झाल्यास नुकसान भरपाई सुद्धा मिळे नाही. कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांच्या या अडचणी माहीत आहेत काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी केला. 2019च्या किंवा इतर कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर शासकीय धोरणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. इनाम जमिनींबाबतचा कायदा तातडीने लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा तसेच सर्व लोकप्रतिनिधी आणि माननीय महसूल मंत्री यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी किसान सभेचे ज्येष्ठ नेते को. नारायण गायकवाड, NY जाधव, किसान सभेचे शिरोळ तालुका सेक्रेटरी गिरीश पाटील, जिल्हा कमिटी सदस्य अभिजित कुंभोजे यांच्यासह बसगोंडा पाटील, अमृत अलुजे, बाळासो पाटील, राजू परीत, भानुदास जाधव, मदन मस्के, बाबगोंडा पाटील, प्रकाश आवटे, शिवाजी पाटील, केशव गुरव यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.